तर आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी भाजपा नेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, आपण पाहू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून सातत्यानं रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली जात होती, अनेक आरोप केले जात होते. अखेर अशी माहिती मिळते की त्यांची बदली झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं की अशा प्रकारच्या आरोपांमुळेच बदली जर होत असेल तर ते त्या ठिकाणी चिंताजनक आहे. कारण रश्मी शुक्ला एक कर्तव्यदक्ष अशा प्रकारच्या अधिकारी आहेत. कोणाचाही मुलाइजा न बाळगता, राजकारणाला बळी न पडता त्या ठिकाणी प्रशासकीय एक उत्तम अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द आहे. आता ते डीजी म्हणून असताना चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना आपलं काही खरं नाही म्हणून त्यांचे धाबे दणाणलेले असताना त्याचा राजकीय इश्यू करून जर निवडणुकीत त्यांना बदलण्यासाठी भाग पाडला असेल तर मला वाटतं ते संयुक्तिक नाही. परंतु बदली का झाली, कशासाठी झाली याचे तपशीलवार त्या ठिकाणची माहिती पुढे आल्यावर आणखी आपल्याला विश्लेषणात्मक भाष्य करता येईल. हो, प्रवीणजी, आपण पाहिलेलं होतं खरं तर विरोधकांकडून सातत्यानं आरोप होत होते. हा, हो, प्रवीणजी, माझा आवाज येतोय? येतोय. हो, आपण पाहिलं होतं संजय राऊत यांनी सुद्धा आरोप केलेले होते की रश्मी शुक्ला हे विरोधकांचे फोन टॅप करतात वगैरे. नाना पटोले यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले होते आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं ही मोठी कारवाई करणं, याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मला वाटतं विरोधकांना आता काय काम उरलेलं नाही. कधी राजकीय नेत्यांवर टीका करा, त्यानंतर जे शिस्तीचे अधिकारी असतील, आपल्या नियमबाह्य गोष्टी आपल्या काही डोक्यात असतील तर त्यांना अडचण निर्माण होईल म्हणून टोकाचे अशा प्रकारचे आरोप करायचे आणि त्या अधिकाऱ्यांना टार्गेट करायचं, ते मला वाटतं योग्य नाही. आणि जर केवळ आरोप कोणतरी करतंय म्हणून जर त्या ठिकाणी अशा प्रकारची बदली असेल तर ती दुर्दैवी ठरेल. हा बाबा, त्यांच्या आरोपात काही तथ्य आहे, त्या आरोपाची तपासणी झाली, त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पूरक वाटतायत तर आपण समजू शकतो. परंतु केवळ आरोप, उद्या आम्ही 2-4 अधिकाऱ्यांची नावं देऊ, काही यंत्रणांची नावं देऊ, आपण बदलणार आहोत का? मला वाटतं निवडणूक आयोगानं पण पॉलिटिकल लोकांच्या आरोपाचे त्या ठिकाणी आरोप मानावा, परंतु आरोपातली सत्यता पडताळूनच त्या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित आहे. हो, प्रवीणजी. हो, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांचा उल्लेख केला, त्यांच्या कामाची वाखाणणी केली आणि त्यांच्यामुळे ज्यांचं हित धोक्यात आलं त्यांनी ही बदली घडवून आणली असं तुमचं एकंदरीत सांगण्याचा सूर आहे. निवडणूक आयोग ही बदली करण्यात चुकलंय का? अगदी स्पष्ट शब्दात सांगा. नाही, मला हे बघा, आम्हाला आता जर हेच उलट बोललो असतो तर आमच्यावर उलट्या पद्धतीत बोललं असेल. आता मी असं सांगेन की बघा, पारदर्शक, आता निवडणूक आयोगावर आरोप करणार आहेत काही लोक. आज निवडणूक आयोग जर आमच्या सल्ल्याने सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतं तर रश्मी शुक्लांची बदली झाली असती का? याचा अर्थ ते निष्पक्षपातीपणे काम करतंय हे तरी आता विरोधी पक्षांनी मान्य करायला पाहिजे. कारण तुम्ही आरोप करताय आणि त्या आरोपांना त्या ठिकाणी अधीन राहून जर कार्यवाही होते, आता तरी यंत्रणांवर विश्वास ठेवा. नाहीतर सोयीचा असेल तेव्हा यंत्रणांवर विश्वास ठेवायचा, सोयीचा नसेल तेव्हा यंत्रणांवर आरोप करायचा. मला वाटतं ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्या सर्वांसाठी आहेत, त्या कोणाच्या नाहीत. याच्यावर तरी निदान आपलं एकमत असलं पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं आता आयोगावर त्यांचा पूर्ण विश्वास राहील. नाहीतर उद्या एखादी गोष्ट झाली नाही तर पुन्हा त्या ठिकाणी आयोगालाच दोषी पण कमी पकडायला कमी करणार नाहीत. सुषमाजी, आत्ताच प्रवीण दरेकर सांगत होते, तुम्ही ऐकलंय की ज्या पद्धतीनं रश्मी शुक्लांची बदली झाली, या प्रवीण दरेकरांचा सूर असा, एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला विरोधकांच्या आरोपांची दखल घेत निवडणूक आयोगानं बदललंय. आता तरी विरोधकांनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करू नये असं त्यांनी विरोधकांना सांगितलंय. तुमची प्रतिक्रिया? नाही, निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करण्याचं काही कारण नाही. मात्र या सगळ्यांमध्ये निश्चितपणे ही घटना आमच्यासाठी तणावमुक्त घटना आहे. बोला बोला सुषमाताई, बोला. सुषमाताईंशी आपला संपर्क तुटला. मात्र प्रवीणजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे यातला, एक क्रोनॉलॉजी. अनेकदा राजकारणात तुम्ही नेते शब्द वापरत असता, ती क्रोनॉलॉजी पाहिली तर नाना पटोले आक्रमकपणे रश्मी शुक्लांच्या विरोधात काही आरोप करतात. संजय राऊत सुद्धा
आघाडीची सत्ता असताना सुद्धा रश्मी शुक्ला यांनी परवानगी न घेता केलेल्या राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगच्या, निवडणूक काळातल्या फोन टॅपिंगचा उल्लेख करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा कशा पद्धतीनं या बाबतीत रश्मी शुक्लांचं वर्तन, त्यांनी नाव जरी घेतलेलं नसलं तरी सुद्धा पोलिसांच्या गाडीतून पैसे पुरवण्यात आल्याचा उमेदवारांना आरोप केला जातोय, माहिती येते. मी त्या अधिकाऱ्यांचं नाव नाही सांगणार असं सांगतात.